द्यायचं 200. रामकृष्ण हरी मंडळी, हे वडीजराचा शेतकरी हा. तुम्हाला सांगतो एवढा सुंदर टमाटा घेऊन आलाय या ठिकाणी, पण या टमाट्याला आज बाजार नाही. काय भाव घेऊन राहिले तुम्ही? 200 रुपयांनी व्यापारी माल घेऊन राहिले. हा मला सांगा, 200 रुपयांनी टमाटा परवडणार आहे का? शेतकऱ्याला 200 रुपयांनी टमाटे परवडणार आहे का? त्याला खत महाग झाले किती. खताची गोण आज गेला तर 200 रुपये 2000ची गोण आहे, आणि हा टमाटा चाला 2100 रुपयाची गोण आहे. काही कोणी 2200 रुपयाला, काही 3400 रुपयाला, पोट्यात 3400 रुपयाला आहे. म्हणजे पोट्याच देऊन जर याची परिस्थिती अशी आहे तर शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं? फाशी गेल ना ते मेल्यावर कोण जबाबदारी याला? मग जागरूक व्हा तुम्ही. नाही अहो, जागरूक व्हायला पाहिजे. आज या शेतकऱ्यांनी एवढा सोन्यासारखा माल कमावला आहे, आणि आज या भर उन्हाळ्यामध्ये या टेम्परेचर मध्ये आज त्या मालाला बाजार नाही. त्याच्या जीवाला काय वाटत असेल? जरा थोडासा विचार करा, आणि जनता तुम्ही थोडस या शेतकऱ्यांना लक्ष द्या, म्हणजे जेणेकरून त्याला 2 पैसे घडतील. बाकी आमची दुसरी काहीच तळमळ नाही. त्याला बोलायला धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि 2 मिनिटं आपण त्यांच्याबद्दल थोडस 2 शब्द ऐकू. काय वाटतं त्यांचं म्हणणं आहे परत लावायचेच नाही टमाटे आता? सांगा तुम्ही मला. थांबून घ्यायचा आता, ते पर्याय नाही त्याला. अगो रामकृष्ण हरी. आणि 2 मिनिटं आपण त्यांच्याबद्दल थोडस 2 शब्द ऐकू. काय वाटतं त्यांचं म्हणणं आहे परत लावायचेच नाही टमाटे आता? सांगा तुम्ही मला. थांबून घ्यायचा आता, ते पर्याय नाही त्याला. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. कुठले पाहुणे? तळवड्याचे पाहुणे कूलर घेऊन आले आज या ठिकाणी. काय भाव देऊ राहिले? 50 रुपये. खाली 50 रुपये देऊ राहिले माऊली. आज तुम्ही मला सांगा, 50 रुपयामध्ये शेतकऱ्याला परवडणार आहे का? तरी मार्केटमध्ये घेऊन आलाय. 100 वजे आणले ते. 100 वजे आणले आणि 50 रुपये देऊ राहिला. माऊली इथं आणायचा 20 रुपये खर्च आहे. नवमाले इथं आणायचा 20 रुपये खर्च आहे, आणि त्याला 20 रुपये जागेवर खर्च आहे. याला फक्त 10 रुपये राहते शेतकऱ्याला. 10 रुपयासाठी जीव काढून राहिला. मग मला सांगा, हा शेतकरी जगल कमरान? काही वाटू द्या तुम्हाला. काय वाटू द्या तुम्हाला. 10 रुपयासाठी हा शेतकरी 50 रुपयांनी माल विकू राहिला. काय तुमची व्यथा मांडा. 2 शब्द बोला तुम्ही. काय बोलायचं आता सांगा बरं. काय मोदी सरकारने काय बरबाद करून टाकलंय? शेतकऱ्याचे दिवस आले का? नाही डायरेक्ट संपवले शेतकऱ्याचे दिवस संपवले. बाबा काय वाटतं तुम्हाला? खरी गोष्ट आहे. तुम्ही 1 लाखात शब्द बोलले. शेतकऱ्याचे दिवस नाही राहिले. संपवून टाकला त्यांनी. नाही राहिले. समोर वजा सोड, कॅमेरा चालू आहे. एवढा सुंदर वज आहे. तुम्ही मला सांगा, एवढा सुंदर कंद आहे. अजून कसा कंद पाहिजे तुम्हाला? कसा कंद द्यायचा आता सांगा बरं. एवढा सुंदर वज आहे आणि एवढा सुंदर कंद आहे, तरी 50 रुपये भाव आहे याचा. म्हणजे शेतकऱ्याला काय उरत आहे? घंटा विचार करा आणि मग खरेदी करा. जरा 50 रुपयाला घेताना थोडा विचार करीत चला. शेतकऱ्याला नवा माल या. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.